आजच्या काळात जेथे गाई म्हशींचे दूध उत्पादन सर्वसामान्य झाले आहे, तेथे महाराष्ट्रातल्या एका छोट्या गावात आई गोट फार्म नावाचा एक अद्वितीय प्रयोग घडत आहे. शैला नावाच्या महिलेने सुरू केलेला हा बकरी डेअरी फार्म म्हणजे ग्रामीण महिलांसाठी एक प्रेरणादायी उदाहरण ठरले आहे. शैला मॅडम सांगतात की त्यांनी हा उपक्रम 16 वर्षापूर्वी केवळ 4 बकऱ्यांपासून सुरू केला होता. आज त्यांच्या फार्मवर 200 पेक्षा जास्त सानेन जातीच्या बकऱ्या असून ही नेदरलँडमधील प्रसिद्ध दुग्धजन्य जात आहे, जी भारतातील लोकप्रिय झाली आहे. त्यांचा हा आई गोट फार्म अर्ध्या एकराच्या परिसरात उभारलेला असून प्रत्येक बकरीसाठी स्वतंत्र जागा आणि आरामदायक व्यवस्था केली आहे. सध्या या फार्ममधून रोज 40 लिटरपर्यंत दूध उत्पादन होत असून हे दूध चीज, पनीर, तूप तयार करण्यासाठी वापरतात आणि तयार उत्पादने मुंबई, गोवा आणि चेन्नई येथे विकली जातात. बाजारात बकरीच्या दुधाला उत्तम दर मिळत असून डेंग्यू किंवा अशक्तपणाच्या काळात याची मागणी जास्त वाढते. बकरीचे दूध हलके, पौष्टिक आणि सहज पचणारे असल्यामुळे त्याचे सेवन आरोग्यास अत्यंत लाभदायक ठरते. त्या सांगतात की एक बकरी 2 वर्षात साधारण 3 वेळा पिल्लांना जन्म देते. त्यामुळे दूध, पिल्लांची विक्री आणि शेणखत या तिन्ही स्रोतांमधून चांगला उत्पन्न मिळतो. बकरी पालनात सर्वात मोठे आव्हान म्हणजे हवामानातील बदल आणि आजार. थंड आणि दमट हवामान बकऱ्यांना मानवत नाही, त्यामुळे निमोनिया, डायरिया आणि खोकला अशी आजारपण वाढतात. यासाठी नेहमी त्यांच्या फार्ममध्ये एक डॉक्टर उपलब्ध असतात. आज शैला यांचा आई गोट फार्म हा केवळ एक डेअरी फार्म नाही, तर आत्मनिर्भरता आणि ग्रामीण उद्योगाचे जिवंत उदाहरण बनले आहे. शैला यांनी सिद्ध केले आहे की योग्य नियोजन, मेहनत आणि आत्मविश्वास असेल तर बकरी पालनातूनही लाखो रुपयांचे उत्पन्न मिळून गावातच रोजगार निर्माण करता येतो. तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला हा बकरी पालनाचा व्यवसाय कसा वाटला हे कमेंट करून नक्की कळवा. आणि अशाच नवनवीन व्हिडिओज पाहण्यासाठी कृषी मंत्र यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा व फेसबुक पेजला फॉलो करा.